बाहेर जायची लय तारीख ना, लय तारीख. एवढी कशी तारीख? सगळ्या घरात बाहेर जायचं असलं ना, व्याव 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 करतो. म्हणजे मला बाहेर जायचं आहे. आणि दरवाजा उघडला आणि लगेच बाहेर पळून गेला. बरं म्हटलं जाऊ दे, आता 4-5 वेळेस गेला बाहेर तर आला तो त्याचा. म्हणून आता मी म्हणलं चला संध्याकाळचा टाईम आहे, येईल फिरून. गेला बाहेर. आणि बाहेरची मांजर एक अशीच आली आहे, तर तिला खायला प्यायला देतो आम्ही, मग ती इथंच थांबते. तर हा बाहेर गेला आणि चिटकूला धरून घेतलं वाटतं त्या मांजरीला. चिटकू खूप आरडत सुटला. आम्हाला वाटलं कुत्र्याने धरलात काय चिटकूला. तर झेंडूच्या झाडाखाली म्हणजे असा गागत कसा मसा सुटला आणि झेंडूच्या झाडाखाली लपला आणि गागत होता, तिकडं पाहून तिच्याकडं पाहून. मग मी गेले, म्हटलं बघूया काय. तर ही मांजर होती. आणि चिटकू मी दरवाजा नाही उघडला ना, इतका पळत आला घाबरून, डायरेक्ट घरात घुसला. इतका घाबरून गेला. आणि घरात आला तर कुठंच नाही, जिना चढला आणि वर गेला. त्याला वाटतं मला धरायला येते काय. इतकं घाबरून गेलं ग म्हणजे पिलू, म्हणजे सोनं घाबरून गेलं. जाऊ नको आता, बाहेर जाऊ नको. लय गोड वासरू, लय गोड वासरू होते ना, गोड वासरू माझं. जायचं नाही दादा? दादू आता जाशील का? काय नाही, बिचारे मुख्य प्राणी असतात विसरून जातं लगे. आता बघा आजच्या दिवस नाही जाणार, पण उद्या नक्कीच बाहेर पडायचा सुरू होणार आहे. अशी निरागश राहत्या, लई निरागश वासरं राहते या नकटे. लगेच चिडून जाता. तर मला सांगा, ह्या चिटकूला आम्ही बाहेर सोडलं पाहिजे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा खूप आगाऊ आहे, ऐकत नाही. सांग त्यांना खूप आगाऊ आहे मी. सांगा मला मी आगावी, मी ऐकत नाही मामाचे. आणि बाहेर गेल्यावर काय होतं मग माझ्या संग? हां डुम्मोल्या.